ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अमावस्या विशेष माहिती किंवा अमावस्येचा एक प्रभावी तोडगा किंवा प्रभावी उपाय जो आपल्याला स्वामी समर्थ केंद्रातून स्वामींच्या आज्ञेवरून सांगितला गेलेला आहे. हा जो प्रभावी उपाय आपण आज करणार आहोत तर खरंच खूप उपायकारक आणि खूप प्रभावी आहे. कारण आपण अमावस्येच्या दिवशी जी काही सेवा करत असतो त्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीचं आणि सगळ्या आजूबाजूच्या देवी देवतांचं आशीर्वाद मिळत असतात. तर आज जो प्रभावी उपाय आपण करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहेत पिवळ्या मोहऱ्या. पिवळ्या मोहऱ्या म्हणजे आपण त्याला पांढऱ्या मोहऱ्या देखील म्हणतो. त्या कुठल्याही आजूबाजूच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जातील. आता ह्या मोहऱ्यांवर आपल्याला काय उपाय करायचा आहे आणि काय सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत थोडक्यात सांगणार आहे. तर लक्षात ठेवून ऐका. आपण पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्यात. त्या आपल्या उजव्या हातात घ्यायच्यात. उजव्या हातात घेतल्यानंतर त्या पिवळ्या मोहऱ्यांवरती आपल्याला सेवा रुजू करायची आहे. ती म्हणजे 11 वेळा श्री काळभैरवाष्टक आणि 11 वेळा श्री वेदोक्त वल्गासुक्त हे 2 सेवा आपल्याला त्या पिवळ्या मोहऱ्यांवर उजव्या हातातील पिवळ्या मोहऱ्यांवर रुजू करायच्या आहेत. आणि ही सेवा झाल्यानंतर आपल्याला त्या मोहऱ्या घराच्या इतरत्र म्हणजे घरातील बाहेरील बाजूला आजूबाजूला चारही बाजूला त्या मोहऱ्या पसरून टाकायच्या आहेत. आणि आपल्या घरातल्या आतील बाजूला देखील तुम्ही चारही बाजूला त्या पिवळ्या मोहऱ्या टाकू शकता. आणि याने काय होतं की आपण जी सेवा त्या पिवळ्या मोहऱ्यांवर केलेली आहे त्या सेवेमुळे आपल्या घरातल्या माणसांचं वाईट शक्तीपासून वाईट विचारांपासून आणि काही दोष बाधा बाहेरची काही बाधा असेल त्या सगळ्यापासून आपल्या घराचं आणि आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींचं संरक्षण होत असतं. त्यासाठी आपण याला अमावस्येच्या दिवशीचा पिवळ्या मोहरीचा संरक्षणकारक उपाय असंही म्हणतो. कारण बाहेरून आपल्या घरामध्ये जी व्यक्ती येतात किंवा आपणही बाहेरून येतो, कधी कधी निगेटिव्ह एनर्जी किंवा काही बाधा किंवा दोष आपल्यासोबत येत असतात. त्यामुळे ते दोष कमी करण्यासाठी आणि त्या दोषांचा आपल्या घरातील व्यक्तींना किंवा आपल्या घरातील वातावरणाला त्रास होत असतो. तर ते दोष दूर करण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत. आणि हा उपाय खरंच खूप प्रभावी आहे पिवळ्या मोहरींचा. तर हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी नक्की करा. हा उपाय शक्यतो सायंकाळच्या वेळी करा. सायंकाळच्या वेळी ती सेवा रुजू करून मोहऱ्यांवर आणि त्या मोहऱ्या घराच्या आतील बाजूला आणि बाहेरील बाजूला चारही बाजूंनी पसरवून टाका. त्या तुमच्या घरांचं सगळ्या वाईट शक्तींपासून आणि बाधांपासून संरक्षण करतील. आणि अजून विशेष एक सेवा किंवा विशेष एक तोडगा आपल्याला असा करायचा आहे अमावस्येच्या दिवशी की अमावस्येच्या दिवशी आपण जिथे राहतो गाव असेल किंवा जिथे कुठे आपण राहतो तिथल्या आजूबाजूच्या देवी देवतांचा ग्रामदेवतांचा आणि आपल्या घरातील देवतांचा मानसन्मान करायचा आहे. कारण ज्यावेळेस आपण देवी देवतांचा मानसन्मान करतो त्यावेळी आपल्याला त्यांचा आशीर्वाद लाभत असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही अडचणी असतील संकटं असतील काही प्रश्न असतील त्या आशीर्वादामुळे ते मार्गी लागत असतात. किंवा जे काही येणारे प्रश्न असतील ते येत नाहीत किंवा हलके होतात किंवा ते सहजरित्या प्रश्न सुटतात. त्यासाठी आपल्याला देवी देवतांचा मानसन्मान करायचा आहे. आता मानसन्मान करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अगदी साधा आणि सरळ पद्धतीने मानसन्मान आहे. त्याच्यासाठी खूप मोठं काही करावं लागत नाही. मानसन्मान करताना एक हार एक नारळ आणि खडी साखर एवढं घेऊन प्रत्येक देवीला आजूबाजूला ज्या कोणी आपल्या देवी देवता असतील आणि घरात आपल्याला याच्यासाठी करायचं आहे कारण आपल्याला आपल्या वास्तूमध्येही जे देव आपण ठेवतो किंवा आपले कुलदेवतांचा आशीर्वाद लाभण्यासाठी घरातल्या देवांनाही आपल्याला मानसन्मान करायचा आहे. सेम एक हार नारळ आणि खडी साखर ठेवून त्यांना विनंती करायची आहे की आम्हाला अखंड आमच्यावर तुमचे आशीर्वाद राहू द्या, आमचे प्रश्न मार्गी लागू द्या आणि कसलीही बाधा किंवा कसल्याही दोषांपासून आमच्या घराचं आणि आमच्या घरातील व्यक्तींचं संरक्षण करा यासाठी विनंती करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांना मुजरा करून स्वामी महाराजांनाही विनंती करू शकता की स्वामी महाराजांची जर तुम्ही नित्यसेवा करत असाल किंवा तुम्ही सेवेकरी असाल तर त्यांची अखंड कृपा आपल्या घरावरती आणि आपल्या घरातील लोकांवरती असतेच असते. पण
ते कृपा करतात म्हणून आपण सेवा सोडायची नाही, सेवा करणं थांबवायचं नाही. आणि इतर कुठलीही सेवा करताना आता आपण वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं बघत असतो, वेगवेगळे तोडगे बघत असतो, वेगवेगळे उपाय बघत असतो. कुठलेही उपाय करताना ते उपाय तर तुम्ही कराच करा, पण नित्यसेवा सोडायची नाही. नित्यसेवा केल्याशिवाय बाकी कुठलीही सेवा केल्याचं फळ आपल्याला लवकर मिळत नाही. कारण नित्यसेवा ही तितकीच महत्त्वाची आहे. नित्यसेवा करून तुम्ही इतर ज्या काही सेवा करता, ज्या तुमच्या प्रश्नांसाठी ज्या वेगवेगळ्या सेवा करता त्या तुम्ही तर अवश्य करा, पण नित्यसेवाही करा. तुमचे सगळे इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत आणि तुमच्या आयुष्यात कसलेही प्रश्न नको यायला. आणि त्यासाठी तुम्ही निरंतर नित्यसेवा करा आणि हा अमावस्येचा तोडगा नक्की करून बघा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा काही तोडग्यांसहित, काही सेवांसहित. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.